महाराष्ट्राचे एकच वादा एकच वादा महाराष्ट्राचे आराध्यदेव राजा छत्रपतींना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम. आज संजयनगरमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रचार सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता बंधू भगिनींनो आणि खास करून युवकांनो, मला कोणावर काही टीका करायची नाही आहे. जर मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की मागील 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने जर आम्ही कामं केली असतील, आम्ही आपल्याला उपलब्ध झालं असेल तर आपण आम्हाला मतदान करा, नाहीतर मतदान करू नका, एवढंच मी सांगेन. खऱ्या अर्थाने या संजयनगरमध्ये ज्या पद्धतीने मागील 8 वर्ष झाली या महानगरपालिकेमध्ये 2017 ते 2025 पर्यंत, मागील जी 2017 मध्ये ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस आम्हाला जी काही 2-2.5 वर्षे मिळाली 2020 पर्यंत, त्यामध्ये जेवढा आम्हाला निधी मिळाला त्या निधीच्या माध्यमातून आम्ही या संपूर्ण 31 नंबर प्रभाग काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने या संपूर्ण जगभरामध्ये जी कोरोनाची महामारी आली, त्या कोरोनाच्या महामारीमुळे महानगरपालिकेचा जो निधी होता तो संपूर्ण निधी खऱ्या अर्थाने जे आमचे कोरोना जे पेशंट होते त्यांच्यासाठी वैद्यकीय मदत देण्यासाठी तो निधी संपूर्ण डायव्हर्ट केला होता. आणि त्यानंतर कोरोनाचा जो महामारी होती ती महामारी संपल्यानंतर त्या कोरोना कालावधीमध्ये आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला जेवढं शक्य होईल की जेवढी आमच्या ऐपत होती त्या ऐपतीप्रमाणे आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये काय ते इतर ठिकाणी सुद्धा आम्ही सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि ती मदत आम्ही जाणीवपूर्वक केली. आम्हाला जाणीव होती, गोरगरिबांची जाणीव होती की कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने जे काही आमचे उत्तर भारतीय जे बंधू होते त्या उत्तर भारतीय बंधूंनी खऱ्या अर्थाने गावी जाण्यासाठी काही तर असे होते की ते पायी चालत गावी गेले, पण त्यांना खऱ्या अर्थाने जी आम्ही मदत केली ती म्हणजे ज्यावेळेस ट्रेनची जी सुविधा उपलब्ध झाली त्यावेळेस त्यांना तिकीट आणि काही गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यावेळेस. आणि कोरोनाची महामारी संपली त्यावेळेस त्यानंतर आमचे जे नगरसेवक पद होते त्याची जी मुदत होती 5 वर्षाची ती मुदत संपली. आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ज्या सुविधा पोचायला पाहिजे होत्या त्या आम्ही पोचू शकलो नाही, याची आम्हाला खंत आहे. पण त्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो की महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर लोकसभेचे जे निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि खऱ्या अर्थाने जे एकनाथ शिंदे साहेब जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून जो निधी मिळाला, तसेच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जो निधी मिळाला, नजीबभाई यांच्या माध्यमातून जो निधी मिळाला, त्या निधीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये जी कामं करायची होती एक चांगला निधी मिळाला आणि त्या माध्यमातून आम्ही काम केलं. या अजूनपर्यंत काही कामं सुरू आहेत आणि ती कामं आम्ही करून दाखवली. खऱ्या अर्थाने या संजयनगरमध्ये आम्ही मागील ज्या 8 वर्षामध्ये निरीक्षण केलंय त्या निरीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की या संजयनगरमध्ये ज्या ती पाण्याची जी सर्वात मोठी टंचाई आहे ती टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि ते आम्ही प्लॅनिंग आपल्यासमोर मांडू इच्छितो की जे पेट्रोल पंप आहे मुंबऱ्याचं जे पेट्रोल पंप बंद पडलेलं आहे त्याच्यामागे दत्तूवाडी आहे, त्या दत्तूवाडीच्या मागे त्या भोलानाथ शेख तबेलेवाले यांची जागा आहे आणि त्या जागेच्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणी केलेली आहे. त्या जागेच्या संदर्भात त्यांना मी विनंती केलेली आहे की ही जागा जी आहे ती पाण्याच्या टाकीसाठी द्या, कारण का संपूर्ण जो परिसर आहे डोंगरावरील जो परिसर आहे त्या डोंगरावरील परिसरामध्ये चांगल्या पद्धतीची मोठ्या लाईनी टाकून आणि छोट्या लाईनी प्रत्येक एरिया वाईज प्रत्येक गल्ली वाईज ते आम्ही लाईनींची डिस्ट्रीब्युशन करणार आहे आणि त्या लाईनींमध्ये झोनिंग करण्याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे.
या पद्धतीने आम्ही पाण्याची व्यवस्था आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करून देणार आहोत. आपल्याला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला जे खऱ्या अर्थाने तोरणचं जे बिल येतं मोटरी लावून त्यापासून आपली मुक्तता होईल एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या मुंबऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की वागळ एस्टेट भागामध्ये अशाच पद्धतीच्या इमारती होत्या की ज्या 84, 85, 80च्या कालावधीमध्ये त्या इमारती बांधलेल्या होत्या आणि त्या बांधलेल्या इमारती आज मितीस त्या धोकादायक झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने तेथील ज्या नागरिकांच्या म्हणजे राहण्याची जी व्यवस्था होती त्याच्यामध्ये त्यांना खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर त्यावेळेस महानगरपालिकेच्या माध्यमातून क्लस्टर योजना आलेली आहे आणि त्या क्लस्टर योजनेच्या माध्यमातून वागळ एस्टेटमध्ये चांगल्या पद्धतीचे एक म्हणजे काम सुरू झालेलं आहे. त्या क्लस्टर योजनेमध्ये लोकांना समाधानकारकरित्या एक चांगलं घर मिळतं. 320 स्क्वेअर फूटचं घर आहे 1 BHK आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठं असेल तर त्याच्यात सुद्धा प्रोव्हिजन आहे की त्याच्यात थोडं त्यांना योगदान देऊन ते मोठं घरी घेऊ शकतात. अशा पद्धतीची क्लस्टर योजना मी आमच्या कोळीवाड्यामध्ये म्हणजे कोळीवाडा क्लस्टर 38 नंबर आहे आणि 38 नंबर 1 आणि संजय नगर 38 नंबर 2 म्हणजे अशा पद्धतीचं आम्ही क्लस्टरची योजना कोळीवाड्यामध्ये प्लेन टेबल सर्वे झालेला आहे, हाऊस टू हाऊस सर्वे झालेला आहे आणि यानंतर आता संजय नगरमध्ये आम्ही प्लेन टेबल सर्वे करणार आहोत आणि हाऊस टू हाऊस सर्वे होईल. तर अशा पद्धतीची जी योजना आहे आपल्या समोर यापूर्वी आम्ही त्या योजनेचं सर्व पत्रकार परिषद घेऊन आपल्यासमोर मांडली होती. मला आपल्याला एकच सांगू इच्छितो की या ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ज्या योजना आहेत त्या आम्ही आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या ठाणे महानगरपालिकेमध्ये मी सांगू इच्छितो की ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला घरघंटी व शिलाई मशीन देण्याचं हे काम हे आमच्या माध्यमातून करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेमध्ये 10 प्रभाग समिती आहेत. 10 प्रभाग समितीमध्ये फक्त मुंबरा प्रभाग समिती अशी आहे की त्या प्रभाग समितीमध्ये 996 शिलाई मशीन आणि घरघंटी देण्याचं काम या मुंबरा प्रभाग समितीच्या माध्यमातून करणे. इतर सर्व ज्या प्रभाग समिती आहेत उतळसर प्रभाग समिती, मानपाडा प्रभाग समिती, कोपरी प्रभाग समिती या संपूर्ण प्रभाग समिती फक्त 200 आणि 300च फक्त या देण्यात आल्या होत्या शिलाई मशीन आणि घरघंटी. फक्त मुंबरा प्रभाग समिती अशी होती की त्या प्रभाग समितीमध्ये मी माझ्या माता भगिनींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने घरघंटी आणि शिलाई मशीन देण्याचं काम केलं होतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र शासनाची जी योजना होती माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे आपल्यासाठी प्रयत्न केले. शिवसेना शाखेमध्ये आपल्याला सांगतो की कमीत कमी 10 ते 15 माणसं अशी बसवली होती की या लाडक्या बहिणीचे जे फॉर्म भरायचे आहेत म्हणजे कुठल्याही परिस्थितीत माझ्या ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले जातील ते लाडक्या बहिणीचे फॉर्म कुठल्याही पद्धतीने रद्द होऊ नये त्यासाठी मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचे प्रामाणिकपणे फॉर्म भरून घेतले आणि आज ते सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी आहेत. कदाचित काही माझ्या भगिनी असतील की त्या या लाडक्या बहिणीच्या योजनेचे त्यांना लाभ नसेल मिळत पण भविष्यात आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू हे मी आपल्याला सांगू इच्छितो. खऱ्या अर्थाने ही जेव्हा लाडकी बहीण शासनाने सुरू केली त्यावेळेस अनेक लोकांनी सांगितलं की लाडकी बहीण बोगस योजना आहे, या लाडकी ही ये तो इलेक्शन का जुमला आहे. पण आज आपल्याला सांगू इच्छितो की कमीत कमी 13-14 महिने झाले असतील की आमच्या लाडक्या बहिणींना जी रक्कम मिळते ती खूप काय मोठी रक्कम नाहीये की त्याच्यापासून आमच्या लाडक्या बहिणींचं खूप घर चालतं असं पण काही नाही. पण कमीत कमी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून यांची भावना होती की कुठेतरी माझ्या लाडक्या बहिणीच्या संसाराला एक
काय बोलतात की खारीचा वाटा म्हणून ती योजनेचा लाभ मिळेल या दृष्टीने ती योजना सुरू केली होती आणि त्या योजनेचा लाभ घेत आहेत. ही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले पण ती योजना बंद या महाराष्ट्राच्या पाठीशी अनेक खंबीर नेते होते. या योजनेच्या पाठीशी अनेक खंबीर होते. आमची अदितीताई तटकरे जी की ही समाज कल्याण मंत्री, त्यांनी या योजनेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि योजना तुमच्यापर्यंत आणली. आज मी अजून आपल्याला एक प्रश्न देतो की अनेक असे जे नेते आहेत ते इथे येऊन गेले. माझ्या बहिणींसाठी त्यांनी चुकीच्या पद्धतीचं शब्द वापरले. आमची संस्कृती नाही आहे कोणाबद्दल आम्हाला वाईट बोलण्याची. आम्हाला हे शिकवलं नाही आहे. आम्हाला हे एकच गोष्ट आहे की जयाचा भावार्थ जैसा त्यास लाभ तैसा, जो करेगा वो भरेगा. आमचे पाव आमच्या खांद्यावर आहेत. जर आम्ही कोणाचे चुकीचं काम केलं असेल, कोणाच्या बद्दल आम्ही चुकीचं वागलो असेल तर ते आमचे पाप आमच्या खांद्यावर आहेत. आम्हाला कल्पना आहे या सर्वसामान्य जनतेची आम्हाला जाण आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे त्यांना जे काही महानगरपालिका किंवा इतर शासनाच्या ज्या योजना असतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की माझी बहीण रिजा रशीद यांनी यांच्याबद्दल इथं काल फार चुकीच्या पद्धतीत काही वक्तव्य केली. तर मी आपल्याला सांगू इच्छितो रिजा रशीद ही शेरणी आहे. ही शेरणी आहे. तिच्या नादाला लागू नका. तिच्या पाठीशी आमच्यासारखे तिचे बंधू आहेत. जर तिच्या नादाला लागाल यानंतर तर लक्षात ठेवा आम्ही काय करणार आहोत. तशीच आमची मनीषाताई, जर ही शेरणी आहे तर ती गाय आहे. गाय ही कामधेनू असते आणि गाय आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती गाईला आपण पुजतो आणि गाईच्या मुळे आपल्याला किती म्हणजे हे मिळतात. आपल्याला गाईच्या दुधापासून अनेक प्रकारचे आपल्याला पदार्थ मिळतात आणि खऱ्या अर्थाने जे लहानपण आपलं जे मोठं होतो ते दुधामुळेच आपण मोठं होत असतो. तर अशी आमची मनीषाताई पवार, तिला या महानगरपालिकेमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने नगरसेविका बनवणार आहोत आणि हे आशीर्वाद आपण देणार तिला नगरसेविका बनवण्यासाठी. थांब ना. तर इथे आपण आलात. मनीषाताई चांगली अंगण सेविका ना की मदतनीस. तिला मी अंगणवाडी सेविका बोललो तर तिला ती भडकते माझ्यावर. बोले अंगणवाडी सेविका बोलू नका, मदतनीस बोला. तर अशी माझी लहान बहीण आहे रिजा रशीद मॅडम, माझी मोठी बहीण आहे आणि माझा भाऊ मोरेश्वर यांनी प्रामाणिकपणे आपली सेवा केलेली आहे. मी आपणास एकच विनंती करतो आणि माझी एक दुसरी बहीण आलेली, आता उशीर झाला तिला, इतर मीटिंग होतं तिला, रुपालीताई घोटे, ही सुद्धा इथे आलेली आहे आणि आम्हाला तिने साथ देण्याचं खूप चांगलं वचन दिलेलं आहे. त्याबद्दल मी रुपालीताईंचे खूप खूप आभार प्रकट करतो. त्यांना धन्यवाद देतो की भविष्यात ठाणे महानगरपालिकेमध्ये जर त्यांच्यासाठी कुठे नजीबाई यांच्या माध्यमातून सन्मानाची जागा कुठे उपलब्ध होत असेल तर त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. या 4 नगरसेवकांच्या माध्यमातून मी आम्हाला वचन देतो ताई, तुम्ही कुठेही आम्हाला आवाज द्या, तुमच्यासाठी आम्ही उभे राहू, एवढंच मी वचन देतो. ठाणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत या 15 तारखेला निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण इथं जमलेलो होतो. आज मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की एक वेळ मला तुम्ही मतदान नाही दिले तरी चालेल, पण या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे मतदान करा, एवढंच मी सांगतो. कारण का हे काही लोक फिरतायत, 4 आमच्या समोरचे जे उमेदवार आहेत ते फिरतायत आणि सांगतात की मला एक वोट द्या. कोणाची बायको फिरते की आमच्या ह्यांना वोट द्या, कोणाची मुलगी फिरते की आमच्या पप्पांना म्हणत्या. पण तुम्हाला खऱ्या अर्थाने हात जोडून विनंती करतो की यांना मत देऊ नका.
आणि आमच्या पॅनलला संपूर्ण पॅनलला 4 पॅनलला मतदान चार मतदान द्या आमच्या संपूर्ण पॅनलला. कारण का ही जी मुठ्ठी आहे ही मुठ्ठी अशी बनली तर ताकद बनते आणि ती ताकद तुमच्यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये तुमची जी कामं आहेत किंवा तुमचा जो आवाज आहे तो ठाणे महानगरपालिकेपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार आहोत. आणि आपल्याला एकच विनंती करतो की ही आपली जी मशीन आहे, या 2 मशीनी आहेत, या 2 मशिनीवर इथे या पहिली मशीन आहे, या पहिल्या मशिनीवर आपल्याला तीन उमेदवारांचे चिन्ह आहेत आणि या दुसरी जी मशीन आहे त्या दुसऱ्या मशीनीवर एक चिन्ह आहे. पहिलं जे मशीन आहे पहिलं जे चिन्ह आहे ते घड्याळाचे अशा पद्धतीने मतदान करायचं आहे. दुसरं जे आहे ते घड्याळाचं चिन्ह आहे अशा पद्धतीने पहिल्या मशीनवर. तिसरं जे आहे अशा पद्धतीचं आहे. चौथं जे आहे ते अशा पद्धतीचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला आपण मतदान करा. मतदान का करा? कारण का हा बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा आपण खऱ्या अर्थाने जो हक्क आहे तो बजवायचा आहे. आणि आपल्याला 15 तारखेला सकाळी लवकर उठून हा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला हा अधिकार आहे, हा अधिकार आपल्याला बजावण्यासाठी सकाळी लवकर उठून आपल्या जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचून आपल्याला जे घड्याळासमोरील जी 4 बटणं आहेत ती दाबून आपल्याला हे जे लोकशाहीचं पवित्र कार्य आहे ते पूर्ण करायचं आहे. एवढं बोलतो, 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. 9 वाजून 49 मिनिटांनी ही सभा संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सभी को अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम. मंचावर सगळ्या बसलेल्या माझ्या आई, माझ्या बहिणी, भाऊ, समोर बसलेल्या सगळ्या बहिणी. दादा, एक बात बोलनी है आपको. आप सन्माननीय माजी नगरसेविका आंबेडकरी चळवळीच्या नेत्या रुपालीताई गोटे यांचं मंचावर हार्दिक स्वागत. आमच्या बहिणींकडून पण ताईंचा खूप खूप स्वागत. दादा, तुम्ही खरं बोलताय. आमदाराकडे काम नहीं है. जब तक उसके नगर सेवक थे, गटर का, शौचालय का ओपनिंग करना, नारियल फोड़ना, यही उसका काम था. लेकिन आजकल उसके पास काम नहीं है. ये कल मैंने देखा. कैसे देखा मालूम है बहनों आपको? मेरी साड़ियां बड़ी गिनी है उसने. मैं दिन में 3 साड़ी पहनती हूँ, बोलता है आमदार. तो दादा, सही है आपका जजमेंट. मेरी साड़ियां गिन रहा है. साड़ी वाली, यहाँ जितनी भी बहन बेटी है साड़ी वाली, वो गर्व फील करती है कि हम साड़ी पहनती है. करती है क्या नहीं? तो ऐसा आमदार रहा है कि हमारी साड़ियां गिन रहा है. और एक बात उसने कही, वो जब भी कोई स्टेज पे जाता है तो बड़ा रोने वाला मुंह बनाता है. बोलता है मेरे साथ अन्याय हुआ, मेरे पे केस हुआ. मी तर तिथून जात होतो. माझ्यावर 354 झालं. मैं वहां से जा रहा था और मेरे पे उस औरत ने 354 बनाया. आमदार जी, कौन है वो औरत? नाम तो लेते. अच्छा, आप वहां जा रहे थे, आप पे 354 हो गया, आपने उसमें बेल ले लिया और वो चार्जशीट गई है, बेसमरी नहीं गई. पुलिस को आप निर्दोष नहीं दिखे, तो कैसे आप पे अन्याय हुआ? आपको ये दिखा, आप चल रहे थे.
बाकी पूरे महाराष्ट्र के और पूरे देश ने वो वीडियो देखा, जिसमें आपने वो, आपके हिसाब से वो कौन बहन थी मुझे आप ही बताओगे, लेकिन वो बहन को दादा नाम लेने की तो ताकत है ही नहीं, क्योंकि दो दो बेल पे है वो आमदार, दो दो बेल पे है वो आमदार, वो नाम नहीं ले सकता है। तो वो औरत ने आपने हाथ लगाया। हम आज की औरतें हैं, जागरूक औरतें हैं, तुम चलते चलते हाथ लगा दोगे, धक्का मार दोगे और हम तुमको छोड़ देंगे। उसी का सजा मिला है कि आप पे 354 हुआ है। आप यहाँ की वहां की बात करते हो। मैंने आप लोग को कहा वो 2 बेल पे है, ऐसे तो अनेक बेलों पे है, किसको मारना, गाली देना, थिएटर में जाके मारना, अपनी अपनी शांतपति करना। और एक बेल पे है, खास करके मुसलमान भाइयों सुने और मेरी बहनें सुने, ये आमदार और एक बेल पे है जो बोलता है बिहार की बात। बिहार का नीतीश कुमार अगर यहाँ आ जाए और हमारे सामने, ये मंच पे 4 जन बैठे हैं ना, हमारे सामने किसी बहन के नकाब को तो छोड़, किसी बहन को देख भी ले ना, तो उसका क्या हालत करेंगे वो हम तब बताएंगे। लेकिन ये आमदार ने, दादा आप ही ने साथ दिया है मुझे, आप ही मेरे ढाल बन के खड़े रहे। इस आमदार ने खुद का बदला लेने को 354 का मुसलमान बेटियों को इस्तेमाल किया, नकाब में झूठे स्टेटमेंट करवाए और मुझ पे केस करवाया। लेकिन बोलते ना, जब अल्लाह किसी की इज्जत बचाना चाहता है तो वहां पर कोई किसका वाकड़ा नहीं कर सकेगा। उसी पॉस्को लगा है, अंडर एज बच्ची को यूज किया था मेरे पे केस बनाने, वही केस इस आमदार पे लगा है। तो तू इधर उधर की बात मत कर, तू ये बता कि मेरी नकाबदार बहनों को जेल में क्यों भेजा, क्यों मेरी 3-4 बेटियां, नकाबदार मेरी बेटियां क्यों रो रही थी कि आपा मुझे बचा लो, गलती हो गई करके। तू उसका हिसाब दे यहाँ के, तू इधर उधर की बात मत बता हमें। साड़ियां मत गिन मेरी, जिस दिन ये साड़ियां वाली उतरेगी ना रास्ते पे, तू पूरे कपड़े में घर नहीं जा पाएगा। म्हणून बहिणी मी तुम्हाला बोलते, लोक येतील, बहुत जन आएंगे, अपनी झूठी झूठी बातें रो रो के बातें बताएंगे, आप लोगों को आधी आधी स्टोरी बताएंगे, नाम लेके बताने की हिम्मत रखेंगे नहीं। ते जसे सगळे बोले वरून पाईप देतो आणि वरून पाईप देतो, खालून पाईप देतो, या सगळ्यांकडे प्लानच नहीं है। इन लोग के पास कोई प्लान नहीं है, सिर्फ गुमराह करने की और झूठ बोलने की बहुत बुरी आदत है। अगर गिना नहीं बैठू ना, घंटा घंटा निकल जाएगा। इतनी इस आमदार की, जो कल आके यहाँ बड़े सॉफ्ट दिल से बोल रहा था, शुक्र है अल्लाह का कि मैं सब्र करके बैठी। मेरे अल्लाह ने, आप लोग के आशीर्वाद ने साथ दिया। सभी को मालूम है मेरी बहनों को छठ पूजा करने में उतरी थी तो इस आमदार ने क्या किया था। और वो जो कल बोल रहे थे ना स्टेज पे खड़े रह के, उन्होंने भी क्या किया था, मेरी बेटी पे भी केस करने तक के कमती नहीं की थी लोग। इसलिए जो स्टेज पे कल आए थे ना, वो मुंह संभाल के बात करें। क्यों? क्योंकि अगर हमारे प्रवीण भाई ने मुंह खोल दिया तो पूरा चारा चिट्टा बाहर आ जाएगा। बराबर क्या नहीं भाई? वो यूसुफ केबल वाला, यूनुस केबल वाला, अगर उसने मुंह खोल दिया ना तो पता चल जाएगा। खुद सैयद अली भाई साहब ने अगर मुंह खोल दिया ना, पता चल जाएगा कैसा जुल्म आपने किया है किस पे। तो बस इतना ही बोलती हूँ। बड़ी बड़ी बातें करके, झूठ बोल के बेटियों बहनों की साड़ियाँ गिनने लोग आ जाएंगे, लेकिन हमारे दादा, सच बोलती हूँ, आसमान के नीचे हूँ, दादा ने उस टाइम पे जो यकीन दिखाया, भरोसा किया, वो कोई दादा नहीं कर सकेगा और कोई भाई नहीं वैसा मिल सकेगा। और आज भी आप लोग के बीच में मुझे नगर सेविका बनाने का जो जज्बात और दादा ने जो यकीन रखा है कि मैं आप लोग के लिए काम सब कर सकूं, तो आप लोग को विश्वास दिलाती हूँ। आज तक जो भी बहनों के लिए काम नहीं हुआ होगा, मैं और मनीषा ताई मिलकर आप लोग के लिए काम करेंगे। आप लोग के लिए 24 घंटा अवेलेबल रहेंगे। बस इतना है।
15 तारीख को जाके घड़ी का बटन 4 बार दबाना है. 1 2 3 4 4दा घडीचं बटन दाबायचंय बहिणींनी. विजय करायचे 16 तारखेला. 16 तारीख को जब रिजल्ट आए तो ये जो बातें करने वाले आते हैं ना, उनको यहाँ मुंह दिखाने का लायक ना देना चाहिए. बस इतनी विनती करती हूँ. और हमारे राजन दादा का ताकत बढ़ानी है और हम सबको उनके साथ खड़े रहने के लिए आप लोग को तैयार करना है और साथ देना है. बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद. जय हिंद.